हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ऑलमोस्ट आफ्टर अन इयर मी व्हिडिओ बनवती आहे. सो दोज आर न्यू टू माय चॅनल, येस, हाय, आय एम कोमल हंडी. अँड मी ऑलमोस्ट एक वर्षानंतर हा व्लॉग शूट करते जस्ट बिकॉज मी प्रेग्नेंट होते आणि आता मला एकदम क्यूट अँड हेल्दी बेबी बॉय झालेला आहे. सो मी ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझे प्रेग्नेन्सी जर्नी सांगणार आहे. ऑल अप्स अँड डाऊन्स, काय 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 झालं, कुठले कुठले स्कॅन्स केले, क्रेविंग्स काय होते, सिम्पटम्स काय होते, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू शेअर इन दिस व्लॉग. सो खूप छान वाटतं ते एक प्रेग्नेन्सीचा जो फेज असतो ना, खूप एन्जॉयबल मुवमेंट्स असतात. त्रास होतो असं नाही की त्रास नाही होत, पण ते एक फिलिंगच वेगळी असते. सो येस, आय एन्जॉयड माय प्रेग्नेन्सी जर्नी. अँड पहिले 3 महिने काही खूप सांभाळावं लागतं जस्ट बिकॉज ते बेबीची ग्रोथ होत असते. सो फर्स्ट 3 मंथ्स खूप केअर घ्यावं लागतं, जास्त ट्रॅव्हलिंग अँड ऑल सगळं अवॉइड करावं लागतं. अँड द रेस्ट ऑफ द मंथ्स यू कॅन गो फॉर वॉकिंग अँड ऑल, म्हणजे तुम्ही असं फिरू वगैरे शकता खूप असं. सो येस, मी तुम्हाला स्टार्ट करते या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला मी फर्स्ट 3 मंथ्स कसे होते, कसे गेले माझे 3 मंथ्स, सिम्पटम्स काय काय झाले, मला क्रेविंग्स काय काय होते ते कव्हर अप करणार आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये रेस्ट ऑफ द मंथ्स मी सांगेन. सो फर्स्ट 3 मंथ्समध्ये सांगायला गेले तर फर्स्ट ऑफ ऑल जसं मला ज्या दिवशी मला कळालं दॅट आय वॉज प्रेग्नेंट, मी आय वॉज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. सो मी घरातच UPT टेस्ट केली ती. मी आले, मी माझ्या हजबंडला दाखवलं अँड आय वॉज लाईक जस्ट पिंच मी. मला हे खरं वाटतच नव्हतं. आय वॉज रिअली व्हेरी सरप्राईज. सो वी बोथ वर व्हेरी हॅपी. इट वॉज लाईक बेस्ट फीलिंग टिल नाव. सो असं झालं. आम्ही सांगितलं मी माझ्या हजबंडला, त्यानंतर मी घरी पण सांगितलं अँड त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे व्हिजिट केलं जस्ट बिकॉज त्यांच्याकडे पण डॉक्टर पण UPT टेस्ट करून एकदा कन्फर्मेशन देतात. इवन दे चेक देअर बेबीज हार्टबीट आणि हे सगळं झाल्यानंतर ते कन्फर्मेशन देतात. सो मी डॉक्टरकडे व्हिजिट केलं, डॉक्टरने सगळं चेक केलं, कन्फर्म केले अँड शी वॉज लाईक की एव्हरीथिंग इज गोइंग ऑन गुड. सो त्यांनी काहीतरी टेस्ट लिहून दिले, तिथले तिथे सगळे माझे टेस्ट झाले, जे की फर्स्ट मंथमध्ये मीन्स फर्स्ट विजिट केल्यानंतर डॉक्टर सजेस्ट करतात. काही ब्लड टेस्ट असतात, युरिन टेस्ट असतं. सो त्यांनी मला काही मेडिसिन स्टार्ट केले. फॉर एक्झाम्पल फॉलिक ॲसिड, जे बेबीच्या डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचे असतं, ते चालू केले इवन. आणि मला डॉक्टरांनी सस्टेन 500 mg ती एक गोळी जी स्टार्ट केली होती. लिटरली सांगते, आय वॉज व्हेरी, मी काय सांगू, म्हणजे ती गोळी अशी होती की जसं मी ती गोळी खायचे, लिटरली मला एवढी थंडी वाजायची. मी 2-2 ब्लँकेट घेऊन असे 3-3, 4-4 तास झोपून जायचे, एवढी थंडी वाजायची. लिटरली मी शिवर करायचे. ती आय डोंट नो काय व्हायचं, कोणाला ती गोळी चालू असेल त्यांना काय असं प्रॉब्लेम झाला आहे का नाही, आय डोंट नो, बट मला तर ॲज अन माय एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते. सो येस, अँड त्यानंतर हे न्यूज आम्ही ही जी गुड न्यूज होती ती आम्ही एकदम क्लोज फॅमिली मेंबर्सशी शेअर केली जस्ट बिकॉज असं असतं की फर्स्ट 3 मंथ्स कोणाला सांगायचं नसतं. येस, आणि एकदा तुमची चोरोटी भरल्यानंतर तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. त्याचा मी एक फोटो तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. सो येस, सो आम्ही ते आमच्या क्लोज फॅमिली मेंबरमध्ये सांगितलं सगळ्यांना. सगळेजण खूप खुश होते अँड इट वॉज लाईक सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे हॅपीनेस होता ते बघूनच असे डोळे भरून आले होते लिटरली. येस, अँड त्यानंतर मग माझं डाएट प्लॅन वॉज लाईक मी फर्स्ट 3 मंथ्स खूप लाईट अँड नॉर्मल. नारळचं पाणी तर मी एवढं लवकर स्टार्ट नाही केलं होतं, पण नॉर्मल रुटीन, नॉर्मल कमी स्पायसी खायचे, एकदम नॉर्मल डाएट ठेवलं होतं मी. येस, अँड टॉकिंग अबाउट माय सिम्टम्स असं मला जास्त असं वॉमिटिंग नाही व्हायचं. हार्डली वन्स इन अ वीक और टू टाइम्स इन अ वीक वगैरे असं वॉमिटिंग आणि वॉमिटिंग सेन्सेशन खूप व्हायचं. लिटरली कधी कधी असं व्हायचं मी काय खाल्लं तर मला असं वाटायचं की हां आता उलटी होणार आहे, पण उलटी नाही व्हायची. आणि
बट ते सस्टेन 500 mgनी खूप मला त्रास दिला आहे. माझे म्हणजे हे 3 months मी जी गोळी खाल्ली त्यामुळे मला जास्त त्रास झाला आहे असं. आणि आय वॉज नॉट अ मॉर्निंग सिकनेस पर्सन. पण असं व्हायचं की हां कधीतरी मी असं फ्रेशली उठायचं एकदम, हां आता खूप एनर्जी आली, आणि द नेक्स्ट डे आय वॉज लाईक व्हेरी टायर्ड. येस, सो हे सिम्पटम्स होते. आणि द बेस्ट फिलिंग आय वॉन्ट टू टेल, ज्या दिवशी मला माझ्या डॉक्टरांनी माझ्या बेबीचे हार्टबीट ऐकवले, आय कांट टेल यू, की मला ऐकल्यानंतर ते असतं ना की हा बाबा अ ह्युमन बिंग इज ग्रोईंग इनसाइड यू, ते बेस्ट फिलिंग असते फॉर अ मॉम टू बी. ते हार्टबीट ऐकणं, इट वॉज अन व्हेरी ब्लेस्ड फिलिंग फॉर मी. येस, अँड राहिलं सिम्टम मला नाही, सिम्टम तर मी शेअर केलं आहे. क्रेविंग्स मला फर्स्ट 3 monthsमध्ये असं होतं की मला नुसतं स्पायसी खायची इच्छा होती. असं वाटत होतं ती मोमोजची स्पायसी चटणी असते, नुसतं चटणी मोमोज साईडला नुसतं चटणी खाऊ. अँड असं स्पायसीनेसची पण क्रेविंग होत होती. अँड साईड बाय साईड मला असं आंबट वगैरे खायची खूप क्रेविंग होत होती. पण जस्ट बिकॉज फर्स्ट 3 monthsमध्ये बेबीचे भरपूर काही ग्रोथ स्टार्ट असते, त्यामुळे मी असं हे काही खाल्लेलं नाही आहे. अँड मी हे सगळे जे माझे क्रेविंग्सवाले जे मोमोज म्हणा किंवा असं जे स्ट्रीट फूड्स जे आहेत ना, मी डिरेक्टली 9th मंथमध्ये खाल्लं आहे. कारण मी खूप स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला होता. इवन माझे मॉमने मला काहीच अलाव नव्हतं केलं. डिरेक्टली 9th मंथमध्ये मी फास्ट फूड खाल्लेलं आहे. इथं मी असं लाईटली नॉर्मल पाणीपुरी अँड ऑल आय वॉज इटिंग. त्याच्यात काही प्रश्नच नाही, खूप पाणीपुरी खाल्लेत. येस, अँड छान गेले 3 months. असे अप्स अँड डाऊन्स पण होते. कधी खूपच असं वाटायचं की हां बाबा खूप लेझी फील होतं आहे, खूप टायर्ड होतं आहे. बट येस, असे ॲज ऑफ मला प्रेग्नन्सीमध्ये खूप काही असं डेंजरवाला त्रास झालेला नाही आहे. अँड येस, फक्त एवढं असतं की फर्स्ट 3 months यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. So this was my first 3 months of my pregnancy journey, and the rest of the month I'm going to share in the next vlog. Hope you like my video, and please do share, like, share and subscribe to my channel. Thank you. Bye guys.